महाराष्ट्रात यंदा 2 ते 3 वर्षांनंतर खरीप आणि रब्बी हंगाम बहरलाय। ज्वारीचं पीक राज्याच्या शिवारात जोमाने डोलतंय आणि याच शिवारात हुरड्याच्या पार्ट्या देखील रंगू लागल्यात। या हुरडा पार्ट्यातून ज्वारी उत्पादक कोरडवाहू शेतकऱ्यांना अर्थकारण साधण्याची देखील संधी निर्माण होऊ लागली। गेल्या काही वर्षांपासून वेगानं नागरिकीकरण झालेल्या महाराष्ट्राची गावखेड्यातल्या महाराष्ट्राकडे जाऊन हुरडा खाण्याची ओढ वाढू लागली। त्याचा ज्वारी पिकाचं प्रमोशन होण्यासाठी देखील फायदा होतोय। औरंगाबाद महामार्गावर नगरजवळ फलकेंची चिकू बाग आहे। याच महामार्गालगत त्यांची शेती देखील आहे। या शेतात त्यांनी हुरडा पार्ट्यांचा बेत सुरू केलाय। त्याला शहरातल्या नागरिकांची मोठी साथ मिळते। राज्यातील तालुका स्तरावरील छोट्या शहरात देखील हल्ली वीकेंड हा शब्द परिचित झालाय। वीकेंडला पर्यटनासाठी गावखेड्यात किंवा शेतात जाण्याचा ट्रेंड हल्ली वाढतोय। त्यातूनच हल्ली हुरडा पार्ट्यांना मागणी वाढू लागली आहे। औरंगाबाद पुणे महामार्गावर नगर जिल्ह्यात सध्या कृषी पर्यटन केंद्रावर तसंच परिचित शेतकऱ्यांच्या शेतावर शहरातले पर्यटक हुरडा पार्टीसाठी गर्दी करताना दिसतायत। माझा भाऊ पुण्याला असतो, असं भेट होत नाही। एक दिवसाची सुट्टी आहे, तेवढे एन्जॉय करण्यासाठी इथे आलोय। त्यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी आणि हुरड्याचा आनंद घेण्यासाठी आणि तो पुरेपूर मिळाला आहे। तुम्ही हुरडा कधी खाल्लेला आहे याच्या आधी? आम्ही हुरडा लहानपणी, माझ्या वडिलांचं शेत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, तिथे हुरडा खाल्लेला। त्यानंतर आता 5-6 वर्षापूर्वी खाल्ला होता, त्यानंतर आजच खातोय। फलकेंच्या कृषी पर्यटन केंद्रात हल्ली पुणे, नगर, औरंगाबादचे पर्यटक मोठ्या संख्येनं गावरान ज्वारीचा हुरडा खाण्यासाठी येत आहेत। हुरडा खाण्याच्या निमित्तानं नव्या पिढीला शेती आणि शेती संस्कृतीची ओळख होत असल्याचं पालकांना वाटतंय। हे मुलं जी दिसत आहेत माझी, त्यांनी कधी शेतच बघितलेलं नाही। मग त्यांना, कारण आम्ही लहानपणी बघितलेलं आहे, त्यामुळं आम्हाला शेत म्हणजे काय हे माहिती आहे, किंवा शेतकऱ्यांचे दुःख माहिती आहेत, त्यांचा आनंद कशात हे माहिती आहे। त्यामुळं आम्ही ठरवलं की तुम्ही 100 किलोमीटर या, आम्ही 100 किलोमीटर येतो। आणि नगरच्या परिसरात मी इंटरनेटवर बघत असताना मला यांचं फाळक्यांचं हे फार्म अतिशय चांगलं वाटलं। कारण ही चिक्कूची बाग, चिक्कूसुद्धा आम्ही कसं गाड्यावरच बघतो आणि गाड्यावरचे चिक्कू कधी कधी घरी नेले की ते कच्चे असतात। म्हणजे हा एक प्रकार झाला। आणि शेतात जाऊन खाणं हा आनंद खरोखरच वेगळा असतो। आम्ही अनुभवला होता, पण मुलांनी अनुभवलेला नव्हता। सो त्यांना तोही अनुभव यावा, त्यानिमित्तानं शेतकऱ्यांशी बोलता यावं पहिलं। आणि दुसरं म्हणजे जो टच आम्ही लहानपणी अनुभवला होता, तो मी वयाच्या 50व्या वर्षी आत्ता परत अनुभवतोय। फलके कृषी पर्यटन केंद्राचे चालक असलेले प्रताप फळकेंची फळशेती तसंच कोरडवाहू शेती आहे। या फळबागेत त्यांनी हुरड्याचा बेत आखलाय। स्टार्टिंगला आम्ही पारंपरिक पद्धतीची गहू, ज्वारी, बाजरी ह्या पद्धतीने शेती करीत होतो, पण त्यानंतर त्या शेतीतून काही उत्पन्न निघत नव्हतं। कांदा म्हणा, बाजरी म्हणा ह्या पद्धतीने पिकं घेत होतो। त्यानंतर फळबाग लागवड झाली। फळबागेचा आपल्या शेतातून हवे गेल्यामुळे त्या हवेचा भरपूर फायदा घेता आला, कारण की फळबाग आपण हे जागेवर विक्री केलं जातं। टोटल माल सेंद्रिय पद्धतीचा असल्यामुळं त्या मालाचा आपण 14 झाडाला पिकलेल्या मालाचा आपण जागेवर विक्री केली जाते। त्यानंतर मग हुरडा पार्टीची संकल्पना सुचली। 30 वर्ष औंदाचं हे 3 वर्षापूर्वी चालू केलं आम्ही, पण ह्या वर्षी भरपूर बुकिंग व्यवस्थित होतं। दरवर्षीपेक्षा औंदा कस्टमर हे जास्त आहेत आणि हुरडा पार्टींनी काय झालं, बाकीच्या शेतीपेक्षा या हुरडा पार्टीत इन्कम जास्त आहे भाऊ, म्हणजे परवडणारी शेती ही हुरडा पार्टी आहे जास्त। नवी पिढी देखील ज्वारीचा हुरडा खाण्याला पसंती देते। नुकतंच एका नवविवाहित जोडप्यानं देखील हुरडा पार्टीला भेट देऊन ग्रामीण खाद्य संस्कृतीची नव्या पिढीला असलेली ओढ दाखवून दिली आहे। तर नवीन लग्न झाल्यानंतर लोक बायकोला घेऊन हॉटेलमध्ये वगैरे जातात, पण हॉटेलमध्ये न जाता आम्ही हा स्पॉट निवडला, कारण ह्याच्यामध्ये फक्त आम्हाला 2 गोष्टी पाहिजे होत्या। एक, पूर्ण रिलॅक्स, आणि जी आपण फक्त कुठल्या बागेमध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यातच होऊ शकतो। त्यामुळं एक निवडण्याचं याच्यामागचं कारण हे होतं। दुसरं, फॅमिलीला वेगळं काहीतरी रिलॅक्स देणं किंवा घरातल्या बायकांना वेगळं काहीतरी रिलॅक्स पण देणं हे एक महत्त्वाचं होतं, म्हणून आम्ही हा स्पॉट निवडला।
लग्नानंतर आम्ही मामा वगैरे भेटायचं होतं, मग इथे ठरवलं ही जागा. खूप मस्त वाटलं हे. आणि इथे एन्जॉयमेंटसाठी पण मस्त झोके खेळायला आहे, हॉर्स रायडिंग आहे, खूप मजा आली. फोटोशूटसाठी पण खूप मस्त आहे. हॉटेलमध्ये आपल्याला हुरडा पाहायला भेटत नाही, कसा बनतो ते पाहायला भेटत नाही. इथं आपल्यासमोर ते हुरडा कसं बनवता, काय करतात ते आपल्या लहान मुलांना सुद्धा पाहायला भेटतं आणि आपल्याला पण कळतं ते कसं बनवता काय. आणि एकदम कोवळा, एकदम छान हुरडा ताजा खायला भेटला. त्याच्याबरोबर चटणी वगैरे छान टेस्टी होती सर्व. हुरडा पार्टीमुळे ज्वारीसारख्या कोरडवाहू पिकाचं तुटीचं होत असलेलं अर्थकारण सुधारण्यास फायदा होत असल्याचा फलकेंचा अनुभव आहे. जे शहरी भागातून येतात ते इथं आल्यानंतर प्रसन्न वातावरण वाटतं त्यांना, व हे सिटीत भेटत नाही. आणि वातावरण इथं हिंडायला फिरायला खेळण्याची व्यवस्था असल्यामुळं आनंद लुटतात. घोड्याची बैलगाडीची सुविधा असल्यामुळं सगळ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना बसायची व्यवस्था आहे, बाकीची फिरायला व्यवस्था आहे, झोक्याची झुल्याची व्यवस्था आहे, ओपन शेत आहे फिरायला, डोंगराची व्यवस्था आहे, डोंगरात फिरायला जातात काही कस्टमर. आणि ताजा हुरडा भेटतो, शेतातून लगेच काढायचा कस्टमर समोर आणि लगेच भेटला जातो. नवी पिढी आता आधुनिक खाद्यपदार्थांऐवजी हुरड्यासारख्या पारंपरिक पौष्टिक खाद्यपदार्थांना प्राधान्य देत असल्याचं इथल्या गर्दीवरून दिसतंय. मी पुण्यावरून आली आहे. आजकालच्या जगामध्ये आपण बघतो की हॉटेलिंग सगळेजणच म्हणतात, हॉटेल, फास्ट फूड, बर्गर, पिझ्झा. पण हे काही एक वेगळीच मजा आहे की शेतात येऊन मजा करत खाण्याची, ती आज आम्ही अनुभवतोय. कसं वाटतं एकूण हा अनुभव फारच छान आहे. आम्ही आमच्या शेतात नाही जाऊ शकलो म्हणून हे आमचं छोटंसं शेत आणि आम्ही ते आज एन्जॉय करतोय. हुरडा पार्टीच्या निमित्तानं शहरवासीय मंडळी गाव तसंच शेताकडे जाण्याची संधी मिळत असल्यानं हुरडा पार्ट्यांना गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळं फळकेंनी हुरडा पार्टीचा तसंच गावरान जेवणाचा बेत आपल्या शेतातच आखलाय. पर्यायानं गावातल्या 8 ते 10 मजुरांना हुरडा आणि जेवण बनवण्याच्या निमित्तानं चांगला रोजगार मिळालाय. तसंच शेतातल्या फळांची शेतातूनच विक्री होऊ लागली आहे. त्यामुळं पर्यटनाच्या माध्यमातून शेतमालाची विक्री देखील होऊ लागली आहे. एकूण साधारण आमची 15 एकर शेती आहे. त्याच्यात 5 एकर डोंगर म्हणजे 20 एकर शेती आहे. तर 15 एकरमध्ये बाकीच्या 2.5 एकरमध्ये फळबागे चिक्कू आहे, 2 एकरमध्ये सीताफळ आहे, 1 एकरमध्ये आंबा आहे आणि बाकीचा अजून 1 एकर आंबा निघाला. तर बाकीच्या ह्या फळबागेपेक्षा ह्या होरड्यातून उत्पन्न सगळ्यात जास्त निघलं जातं. पण तेवढा अदब पण आहे, कारण की मजुरं पण भेटायला पाहिजेत. मजूर भेटल्यानंतर ते चोळणारे व्यवस्थित पाहिजेत. चोळल्यानंतर ते थंड न होता किंवा कच्चा पण कस्टमरला न देता. आणि याच्यातून उत्पन्न हे फळबागेपेक्षा निश्चितच चांगलं आहे. पण होतं काय, समजा आपण एखादं समजा जे उत्पन्न भेटतं पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतं, असं पण नाही झालं पाहिजे. जिथं उत्पन्न भेटतं त्याची निदान क्वालिटी क्वांटिटी व्यवस्थित आली पाहिजे. क्वालिटीला जपलेलं त्यामुळे काळजी घेतली जाते. या पर्यटन केंद्रावर बैलगाडी रपेट मारून पर्यटक समाधानी होत आहेत. अशा पद्धतीनं कोरडवाहू भागातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हुरडा पार्ट्यांसाठी शहरी महाराष्ट्राला आकर्षित केलं तर शहरातला पैसा गावातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या खिशात जायला नक्कीच मदत मिळणार आहे. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर. चटकदार भेळ खाण्याची मजा जशी चौपाटीवर आहे तशी हुरडा खाण्याची मजा ही शेतावरच आहे. शहरी भागामध्ये हुरडा मिळतो, घरामध्ये शेंगदाण्याची चटणी असते, दही असते, परंतु हुरडा खाण्याची खरी मजा ही शेतावरच येते. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागातून नागरिक आपल्या कुटुंबासह 1 दिवसाचा रानमेवा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर.